विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे जो आहे ना प्रश्न आहे 2017च्या जे आहे ना PSI परीक्षेमध्ये विचारलेला आहे। तर प्रश्न काय आहे की आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस। म्हणजे काय आहे की हे जे आपल्याला 4 वाक्य दिलेले आहेत ना, तर या 4 वाक्यामध्ये व्याकरणीय दृष्ट्या ग्रामर ज्याच्यात योग्य वापरलेला आहे तो वाक्य जे आहे ना आपल्याला निवडायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपला आन्सर द्यायचा आहे की कुठलं ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे सेंटेन्स। ठीक आहे, आता बघा पहिला प्रश्न आहे सिल्वर इज अ प्रिशियस मेटल। आता या वाक्यामध्ये जे आहे ना सर्वात पहिले एक शब्द बघून जे आहे ना वाक्य चूक आहे की बरोबर आहे हे शोधायचं आहे आपल्याला। वाक्याचा सब्जेक्ट काय आहे तुमचं सिल्वर। सिल्वर हे काय माहित आहे काय, मटेरियल नाउन आहे म्हणजे पदार्थवाचक नाम आहे। तर पदार्थवाचक नामाच्या आधी जे आहे ना कुठलंच आर्टिकल वापरले जात नाही आणि हे काय सिंगुलर आहे आणि काउंटेबल आहे। त्यामुळे तुमचं जे व्हर्ब आहे ना हे इज आलेलं आहे प्रेझेंट टेन्स मधला, सिंगुलर म्हणजे एकवचनी। म्हणजे सिल्वर मध्ये चूक नाही, इज मध्ये चूक नाही। मग त्याच्यानंतर बघा काय होतं, हे मेटल एक नाउन आहे, हे पण काय सिंगुलर आहे, काउंटेबल आहे आणि हे जे प्रिसियस आहे ना कोणाबद्दल माहिती देते या मेटल बद्दल, म्हणजे हे काय झालं ॲडजेक्टिव्ह। आणि हे जे ए आर्टिकल आहे ना कोणासाठी यूज झालेलं आहे, मेटलसाठी। मग आता आपल्याला माहिती आहे की मेटल जर सिंगुलर आहे काउंटेबल आहे तर सिंगुलर काउंटेबल नामासाठी आपण कुठला आर्टिकल यूज करतो, ए किंवा ॲन आर्टिकल यूज करतो, बरोबर आहे। मग आता बघा इथं जे आहे ना मेटलसाठी जरी असलं ना हा प्रिव्हियस ॲडजेक्टिव्ह आहे, हे या आर्टिकलच्या आधी यूज झालेला आहे। आणि या प्रिव्हियसचा उच्चार आपण कसा करतो माहित आहे का, जेव्हा तुम्ही मराठीमध्ये लिहिसाल तर या प्री असं लिहिता, बरोबर आहे। मग हे प्री हे मराठीतला वावल साऊंड आहे की कन्सोनंट साऊंड आहे, तर अ पासून अम हा पर्यंत प येत नाही किंवा प्र येत नाही, म्हणजे हे कन्सोनंट साऊंड म्हणजे काय व्यंजन आहे। मग जर का याचा उच्चार व्यंजनासारखा येत असेल तर सिंगुलर काउंटेबल साठी जे आहे ना आपल्याला ए आर्टिकल यूज करावं लागेल। म्हणून इथं जे आहे ना ए आर्टिकल आहे, म्हणजे हे जे आहे ना वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर यूज झालेलं आहे। म्हणजे तुमचं बरोबर वाक्य कुठलं आहे, पहिलं वाक्य सिल्वर इज अ प्रिसियस मेटल हे ग्रॅमॅटिकल परफेक्ट सेंटेन्स आहे। ठीक आहे, आता बघा पहिले सेंटेन्स झालं, त्यानंतर आता दुसरं वाक्य। दुसरं वाक्य काय म्हटलेलं, ही इज स्टडिंग ॲट ॲन युनिव्हर्सिटी। आता साधी सरळ गोष्ट आहे की युनिव्हर्सिटी काय असते, विश्वविद्यालय। हे विश्वविद्यालय म्हणजे काय, जिथं आपण शिकण्यासाठी जात असतो। ठीक आहे, आता बघा वाक्याचा सब्जेक्ट आहे ही, थर्ड पर्सन सिंगुलर आहे म्हणून इज आहे, म्हणजे या दोघांमध्ये तर नाही आहे। ठीक आहे, आता बघा ॲमिज आर वाज वर जर का हे हेल्पिंग वर्ब येत असतील, याच्यानंतर कुठलं ॲक्शनवाला म्हणजे मुख्य क्रियापद येत असेल ना, ते नेहमी फोर्थ फॉर्म म्हणजे चौथ्या फॉर्ममध्ये येते। म्हणून इथं स्टडीचं काय घेतलं, स्टडी इन ING फॉर्म। म्हणजे पहिला शब्द, दुसरा शब्द, तिसरा शब्द पण काय तुमचा बरोबर आहे। त्यानंतर बघा हे काय होतं आपलं युनिव्हर्सिटी। आता हे जर युनिव्हर्सिटी आहे हे झालं नाउन आणि नामाच्या आधी आपण आर्टिकल यूज करतो आणि त्याच्या आधी आपण प्रेपोजिशन यूज करतो म्हणजे हे प्रेपोजिशन ग्रॅमॅटिकल बरोबर यूज झालेलं आहे। पण जेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी म्हणता ना तर युनिव्हर्सिटीची सुरुवात यू न होते, हा की कुठला वावल आहे तुमचं इंग्लिशमधले जे 5 वावल्स आहेत ना म्हणजे स्वर, जसं की पहिला ए आहे, नंतर ई आहे, नंतर आई, नंतर ओ आणि नंतर यू। म्हणजे हे जे आहे ना इंग्लिशमधले काय तुमचे स्वरात म्हणजे काय वावल्स आहेत। तर हे जर का वावल्स असतील ना तर याच्या आधी ॲन आर्टिकल यायला पाहिजे। बट जेव्हा तुम्ही हे लिहिसाल तर ते हा काय होतो माहित आहे का, मराठीतला य होते जो की कन्सोनंट साऊंड आहे। म्हणजे इथं ॲन जे आर्टिकल आलेलं आहे इथं ॲन नाही पाहिजे, तर इथं फक्त ए आर्टिकल पाहिजे। म्हणजे इथं तुमचं जे आहे ना सेकंडवालं वाक्य जे आहे ना हे चुकीचं आलेलं आहे। ॲनच्या ऐवजी रिप्लेस होणारा आर्टिकल कुठलं येणार, तिथं ए आर्टिकल येणार। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 3 नंबरचं काय होतं, ही इज गोइंग टू युनायटेड स्टेट्स। या वाक्यामध्ये ही काय झाला, सब्जेक्ट झाला, इज का तुमचं वर्ब झालं, ही प्रमाण थर्ड पर्सन सिंगुलर आहे म्हणून। त्याच्यानंतर इज बघा आलं तर क्रियापदाचं फोर्थ फॉर्म यायला पाहिजे, म्हणजे इथं पण फोर्थ फॉर्म आलेला आहे। त्याच्यानंतर बघा युनायटेड स्टेट्स हे काय तुमचं माहित आहे का, USA। याचा शॉर्ट फॉर्म बघा, याला युनायटेड स्टेट्स हे अमेरिकेचं नाव आहे। अमेरिका जर का असेल, अमेरिका हे एक प्रॉपर नाउन आहे। अमेरिका जर का असेल तर कुठल्याच देशाच्या आधी जे आहे ना कुठलंच आर्टिकल येत नाही। म्हणजे जर का अमेरिका असेल हे प्रॉपर नाउन असेल, ए नाही येत, ॲन नाही येत किंवा द नाही येत। पण जर का तुम्ही एखाद्या देशाच्या नावामध्ये युनायटेड हा शब्द असेल किंवा रिपब्लिक जर का हा शब्द असेल ना तर त्या देशाच्या नावाच्या आधी द आर्टिकल येत असते, म्हणजे इथं द युनायटेड स्टेट्स असं यायला पाहिजे। त्यामुळे इथं आर्टिकल वापरलं नव्हतं, म्हणून सी नंबरचं जे वाक्य आहे ना हे पण ग्रॅमॅटिकल चुकीचं आहे। त्याच्यानंतर बघा 4 नंबरचं काय होतं, डी, ही गेव मी
ॲडवाइस. आता या वाक्यामध्ये काय, ही तुमचा वाक्याचा सब्जेक्ट आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर, हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म म्हणजे सिंपल फास्ट टेन्स आहे आणि क्रियापदानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन येते म्हणून आयच्या ऐवजी मी घेतलेला, इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. नंतर ॲडवाइस काय होतं बघा. आता ॲडवाइस म्हणजे काय असते, सल्ला. आता सल्ला काय असते, मी एक व्यक्ती असेल तर माझा एक सल्ला, आणखी कोणी आला तर दुसरा सल्ला. आता असे भारतामध्ये भरपूर 140 करोड लोकसंख्या आहे, तर या 140 करोड लोकसंख्येचे तुम्ही त्यांच्याजवळ किती सल्ले आहेत तुम्ही मोजू शकता का, काउंट नाही करू शकत, म्हणजे ते काय अनकाउंटेबल आहेत. आणि अनकाउंटेबल जर का एखादं नाऊन असेल तर त्याच्या आधी कुठलंच आर्टिकल येत नाही, म्हणजे बिना आर्टिकलवालं हे ॲडवाइस जे आहे ना, हे ग्रॅमॅटिकल बरोबर आहे. म्हणजे इथं बरोबर येणारे वाक्य कुठले कुठले आहेत आपले माहीत आहे का, पहिलं ए वाक्य आणि डी वाक्य, म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन कुठलं येणार माहीत आहे का, फर्स्ट नाही होत, त्याच्यानंतर सेकंड नाही, थर्ड नाही, म्हणजे 4 नंबरचं जे ऑप्शन राहील ना हे तुमचं योग्य ते आन्सर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे प्रश्न असतात ना आपले MPSCचे ग्रुप बी आणि सी जे असतात त्याच्यामध्ये या लेवलचे प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे राज्यसेवेला तुम्ही तलाठीची एक्झाम देता किंवा सरळ सेवेचे परीक्षा देताना त्याच्यामध्ये पण सेम प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे अशाच जे आहेत नवीन नवीन ट्रिक्स शिकायचे असतील तर नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.